गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण बघता बघता या गीतेच्या यात्रेमध्ये 15 अध्याय वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करून आज भगवंताच्या कृपेने 16व्या अध्यायाच्या सुरुवातीपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. हा 16वा अध्याय आपण आज सुरू करू आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला जी प्रस्तावना लिहिली आहे ना, तेवढीच फक्त पहिले बघण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर जे ॲक्च्युअल श्लोक आहेत ते पुढच्या वेळेसपासून आपण बघायला सुरुवात करू. तर मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो आणि तिथपासून आपण सुरुवात करू. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वया अद्वया अद्वयाब्जिनी विकाशू अद्वयाब्जी अद्वयाब्जिनी अद्वयाब्जिनी विकासू बंधू हो आता. हं? जगत संबंधीच्या ज्ञानाला नाहीसा करणारा आणि अद्वैत स्थितीरूपी कमलाचा विकास करणारा हा श्री गुरु निवृत्ती रूपी आश्चर्यकारक सूर्य उगवलेला आहे. हा सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य उगवला की जगताचं प्रकाशन करतो आणि द्वैत वाढवतो. परंतु हा श्री गुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो आणि अद्वैत स्थितीचा विकास करतो. त्याला आता आम्ही नमस्कार करतो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वया बीज अद्वया अद्वया बीजी अद्वया अद्वयाजी ही अद्वया बीजी असायला पाहिजे. आय डोंट नो हाऊ हा शब्द एक्झॅक्टली काय मला माहित नाही. म्हणजे ह्या एडिशनमध्ये हा आहे. दुसऱ्या कुठल्या एडिशनमध्ये जर तुम्हाला दुसरा शब्द सापडला, मे बी दिस इज मिस प्रिंटेड और मिस टाइप्ड व्हॉट एव्हर, त्याला आपण म्हणतो. त्याचा अर्थ आपण बघितला. अर्थ आपल्याला पुष्कळसा क्लिअर आहे की बाहेरचा जो आकाशातला सूर्य उगवतो त्याच्यामुळे काय होतं की जगाला प्रकाशित करतो तो आणि आपल्याला द्वैताचा भास होतो. द्वैताचा म्हणजे मी बघणारा आणि मला दिसणारं जग, ह्या दोन गोष्टी वेगळ्या दिसतात. तर त्या दोघांचा भास आपल्याला बाहेरचा सूर्य करून देतो. परंतु श्री गुरुरूपी सूर्य म्हणजे श्री गुरु निवृत्ती रूपी हा जो सूर्य आहे. माझे गुरु कोण? म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की माझे गुरु निवृत्तीनाथ. तर त्यांचा जो आश्चर्यकारक सूर्य उगवलाय हा कारण सूर्य जगदाभास नाहीसा करतो आणि अद्वैत स्थितीचा विकास करतो. म्हणजे सूर्यामुळे जो जगताचा आभास निर्माण झालेला आहे आपल्या डोळ्यासमोर, त्याचा तो आभास श्री गुरुरूपी जो सूर्य आहे तो नाहीसा करतो. त्याला आता मी नमस्कार करतो. जो अविद्याराती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया जो सुदिनो करी ज्ञानिया स्वबोधाचा, जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान आणि अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करतो आणि जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो. तो गुरुरूपी सूर्य जो आहे ना, तो मायेचा अंधकार पूर्णपणे दूर करतो. आपल्या मनामध्ये गुरुतत्वाचं ज्या क्षणी आगमन होतं त्या क्षणी आपल्या मनामधला जो अंधार आहे तो अंधार जायला सुरुवात होते. गुरुचा प्रकाश जर आपल्या मनामध्ये पडला तर मग अंधार एकदमच नाहीसा होईल ना. परंतु त्या प्रकाशाचं आवाहन करणं आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्या आतला जो गुरु आहे, आपल्या आतमधली जी समजून घेण्याची शिकण्याची क्षमता आणि पात्रता आहे आणि इच्छा, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा असतील तेव्हा आपल्या आतला गुरु उदयाला येईल आणि तो आपल्या मनातला जो अंधकार आहे, म्हणजे काय की
आपला जो भ्रम आहे की ही माया सत्य आहे किंवा हे जग सत्य आहे, द्वैत सत्य आहे, हा सगळा भ्रम आपल्या डोक्यातनं तो काढून टाकेल. तिथे निरभ्र दिवसाची जोड करून देतो, म्हणजे तिथे काही डाऊटच नाही. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये जग जसं स्वच्छ दिसतं, तसंच ह्या गुरुरूपी सूर्याच्या प्रकाशामध्ये जगाचं खरं स्वरूप आपल्याला कळतं. खरं स्वरूप काय आहे की तिथे सगळं ब्रह्मच आहे, फक्त ते जगत रूपाने आपल्याला भासतंय तेवढ्यापुरतं. जेणे विवळतीये सवळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी. ज्याने उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी आत्मज्ञानदृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीची घरटी टाकतात. ज्याने उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी, म्हणजे सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा ज्या प्रातःकाळी आत्मज्ञान दृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुती अशा समजुतीची घरटी टाकतात. पण ज्या श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाला असताना हा सगळा भ्रम नाहीसा होतो, त्या गुरुला माझं वंदन आहे. लिंगदेह कमळाचा, पोटी वेचू तया चिद्भ्रमराचा, बंदी मोक्षू जयाचा उदयला होय. ज्या श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाला असता लिंगदेहरूपी कमळाच्या पोटात अडकल्यामुळे नाश पावणाऱ्या जीवचैतन्यरूपी भ्रमराची त्या लिंगदेहरूपी कमळाच्या बंधनापासून सुटका होते. आता लिंगदेहरूपी जीव म्हणजे काय की जो जीव स्वतःला हा देह मानतो, तो त्या भ्रमराप्रमाणे आहे की जो भ्रमर त्या कमळाच्या आतमध्ये अडकतो आणि मरतो. जर आपण स्वतःला देह समजत असू, स्वतःला समजा आपण हा भौतिक देह समजत असू, तर आपण त्या मायेच्या जाळ्यामध्ये किंवा मायेच्या कमळामध्ये अडकलेलो राहू, त्यातनं बाहेरच नाही निघणार. परंतु जेव्हा श्री गुरुरूपी सूर्य उगवतो, म्हणजे आपल्या मनामध्येच ज्ञानकमळ उघडतं, तेव्हा जो जीवरूपी भ्रमर आहे तो मोकळा होतो. हे रूपक आहे ती. देर इज नो जीव आणि देर इज नो कमळ इव्हेंच्युअली. ओके. लिंगदेहरूपी कमळाच्या बंधनापासून, लिंगदेहरूपी कमळाच्या बंधनापासून म्हणजे आपण लिंगदेह म्हणजेच कमळ आहे असं सांगितलं. म्हणजे मायेचं कमळ आहे अर्थात लिंगदेह सुद्धा मायेमध्येच आला ना. आपण आपल्याला स्वतःला समजा लिंगदेह म्हणजे हिज फिजिकल बॉडी, ह्या फिजिकल बॉडीमध्ये आपण अडकलेलो आहोत असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यातून आपल्याला मोकळं व्हायचं आहे ना. ते मोकळं कसे हो? मोकळं तेव्हाच हो जेव्हा आपण हे खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थाने समजू की हा देह म्हणजे मी नाहीच आहे. सध्या मी स्वतःला देहामध्ये अडकलेलो आहे असं मानलेलं आहे. तर ही मान्यता फक्त आपल्याला काढायची. तर ते करण्यासाठी आपल्याला आत्ता 15वा अध्याय आणि आता 16वा अध्याय हे सगळं आपल्याला ज्ञानदेव महाराज शिकवणार आहे. शब्दाची आसकडी, भेद नदीच्या दोही थडी, आरडा ते विरहवेडी बुद्धी बुधू. भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रादिकांचा असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा. त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी आणि बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे. कशी उदाहरणं दिली आहेत बघा ज्ञानदेव महाराजांनी. भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर. भेदरूपी नदी कुठली? भेदरूपी नदी म्हणजे समजा आता ही माझ्या मागे जी नदी दिसते, तुम्ही एका बाजूला या बाजूला इकडे ही सगळी झाडं आहेत आणि या बाजूला फारशी झाडं नाही आहेत, हा सपाट जागा आहे. तर समजा ही भेदरूपी नदी आहे. तर ही म्हणजे कसं की ह्याच्यामध्ये दोन्हीकडे आपल्याला काही ना काहीतरी दिसतंय. देर इज सम ड्युअलिटी, राईट. इथे अजून वी आर नॉट एस्टॅब्लिश्ड इन अद्वैत येट. तर ह्याचा अर्थ काय आपण बघूया. भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्राधिकांचा असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा. बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रांचा असंगतपणा म्हणजे तुम्ही विचार करा की समजा एका बाजूला भौतिक सगळी शास्त्र आहेत, ज्याच्यामध्ये ह्या जगामध्ये आपण कसं राहावं, ह्या जगामध्ये आपण समृद्धी कशी मिळवावी, ही सगळी शास्त्र आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये
आपली उन्नती कशी करावी, आपण नेहमी चिरंतन सुखात कसं राहावं. तर ही दोन्ही जी शास्त्र आहेत ना, ही परस्पर विरोधी आहेत. एक शास्त्र आपल्याला जगामध्ये यशस्वी कसं व्हायचं ते शिकवतात, आणि दुसऱ्या प्रकारची जी शास्त्र आहेत ती तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उंची कशी गाठावी ते शिकवतात. तर या दोन मध्ये संघर्ष आहे ना, असंगत. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ते काय म्हणतात की असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा. त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी आणि बोध, म्हणजे कसं आहे की एका साईडला बुद्धी आहे, ती बुद्धी आपल्याला जगातल्या सगळ्या आकर्षणांकडे घेऊन जायला बघते, आणि बोध जो आहे तो आपल्या स्वतःचा आहे. तर ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध काम करताना दिसतात जोपर्यंत आपण या द्वैताच्या नदीमध्ये आहोत तोपर्यंत. तर जोपर्यंत आपल्याला आपण जे बघतोय ते जग सत्य वाटतंय आणि आकर्षक वाटतंय, त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळवावं असं वाटतंय, तोपर्यंत आपण ह्या द्वंद्वामध्ये नेहमी राहू. द्वंद्वामध्ये म्हणजे डिलेमा, की वेदर आय शुड गो धिस वे और दॅट वे. शुड आय चूज द थिंग्स इन द वर्ल्ड? शुड आय गो फॉर वर्ल्डली सक्सेस, और शुड आय गो फॉर स्पिरिच्युअल प्रोग्रेस? गीतेमध्ये आपल्या सुदैवानी दोन्ही गोष्टी कशा साध्य करायच्या, त्याच्यामध्ये कसं संतुलन ठेवायचं, ह्याच्याबद्दल मार्गदर्शन आहे. म्हणजे आपण आध्यात्मिक साधना आपली चालूच ठेवायची आहे, परंतु त्याचसोबत जगामध्ये अयशस्वी नाही व्हायचं आहे आपल्याला. जगामध्ये यशस्वीच व्हायचं आहे, परंतु जगामध्ये आपल्याला जे यश मिळेल ते यश आपल्या स्वतःमुळे नसून भगवंताच्या कृपेमुळे आहे, ह्याच्या जाणीवेमध्ये राहायचं, अशा जाणीवेत राहायचं. अशा प्रकारे गीता आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी आणि बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे. चक्रवाक पक्षी म्हणजे काय? चक्रवाक पक्षाचं जे उदाहरण आहे ना, चक्रवाक पक्षी विरहामध्ये ओरडतो असं म्हणतात. सो वेन द मेट इज अवे, द चक्रवाक पक्षी इज गोइंग टू सिंग ए रिअली सॅड सॉन्ग. आपण का बरं दुःखी होतो? कारण की आपल्याला हे कळत नाही की आपण जगातल्या वस्तूंचा पाठलाग करायचा, की आपण आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगती करायची. ह्या दोनच्या द्वंद्वामध्ये आपण नेहमी राहतो. म्हणजे चक्रवाक पक्षी जसा त्याच्या साथीदाराच्या वियोगामुळे ओरडतो, तशा प्रकारची आपली अवस्था होते, की आपण आहोत जगामध्ये, जगामधल्या गोष्टींच्या मागे धावतो आहोत, परंतु आपल्याला खरा आनंद इकडे आहे, तो हवा आहे, आणि तो जगामधल्या गोष्टींमधनं आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो आपल्याला नाही मिळत. सीमित गोष्टींमधून असीमित आनंद नाही मिळू शकत. तर तो प्रयत्नच चुकीचा आहे. म्हणजे जगातल्या गोष्टींमुळे जगातल्या आनंदाला आपण प्राप्त होऊ, परंतु त्यांनी आध्यात्मिक आनंद प्राप्त नाही होणार. तया चक्रवाकांचे मिथुन, सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन भुवन दिवा. अशा त्या बुद्धी आणि बोधरूपी चक्रवाकांच्या जोडप्याला जो चिदाकाशरूपी भुवनातील श्री गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो. म्हणजे कसं आहे की बुद्धी आणि बोध ह्या दोन चक्रवाक पक्ष्यांची जी जोडी आहे, जी सध्या दूर आहे, म्हणजे बुद्धी आणि बोध ह्या नदीच्या दोन किनाऱ्यांवर आहेत. एका बाजूला बुद्धी आहे जी जगामधल्या गोष्टींचा पाठलाग करते, आणि एकीकडे बोध आहे जो आपला आध्यात्मिक किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा बोध आहे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. श्री गुरुरूपी सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा ह्या दोन गोष्टी रूपी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या एकत्र होतात. म्हणजे काय की चक्रवाक पक्षाचं मिलन होतं. असा सुंदर दृष्टांत ज्ञानदेव महाराजांनी दिला आपल्याला. ऐक्याचा आनंद भोगवितो. जेणे पाहालिये पहाटे, भेदाची चोरवेळ फिटे, रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी.
ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदाची चोरवेळ नाहीशी होते आणि प्रवास करणारे म्हणजे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानाधिक अभ्यास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात. ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदाची चोरवेळ नाहीशी होते. जी सकाळची वेळ असते ना, ती चोर वेळ असते असं म्हणतात. म्हणजे त्या अंधारामध्ये चोर त्यांचं काम करतात. तर त्यावेळेस जो अंधुक अंधुक प्रकाश असतो, जो अंधुक प्रकाश असतो, त्या प्रकाशामध्ये काय होतंय? त्या प्रकाशामध्ये जे प्रवास करणारे आहेत, म्हणजे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानाधिक अभ्यास करणार. ध्यानाधिक म्हणजे ध्यान वगैरे. ध्यान अधिक म्हणजे ध्यान आणि अधिक. ध्यान किंवा त्याच्यासारख्या ज्या साधना आहेत, त्या साधना आपण कशा करता करतोय, की आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता. आपण स्वतः कोण आहोत हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण जे काही करत असू, त्या साधना, ते साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात. जेव्हा या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेली पहाट होते तेव्हा. जयाचेनी, एक सेकंड, मला थिंक शेअर करणं भाग आहे आता. लेट्स मी शेअर दी अदर. जयाचेनी विवेक किरण संगे, उन्मेष सूर्य कांतू फुगणे, दीपले जाळीती दांगे संसाराची. ज्याच्या विवेकरूपी किरणाच्या संबंधाने, ज्याच्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात. विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांत मण्यातून, आपल्या बुद्धीला सूर्यकांत मणी म्हटलेला आहे, आणि ह्याच्यातून निघालेल्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने ज्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता संसाराची जंगले जाळून टाकतात. आता समजा आपल्याला काहीतरी जाळायचं असेल. काल मला कोणीतरी व्हॉट्सॲपवर एक खूप सुंदर व्हिडिओ पाठवला, की आधीच्या काळी लोक, त्यांच्याकडे काड्यापेट्या वगैरे नव्हत्या, तर अग्नी कसा तयार तयार करायचा. तर अग्नी तयार करण्यासाठी एक छोटासा दगड, हं, आणि एक लोखंडाचा एक तुकडा, ठीक आहे. तर तो लोखंडाचा तुकडा त्या दगडावर घासायचा, म्हणजे मग एक ठिणगी तयार होते. आणि त्या जागी बरोबर एक कापसाचा छोटासा तुकडा ठेवायचा, छोटासा कापूस ठेवायचा. ती ठिणगी पेटली की तो कापूस पेट घेतो आणि मग अग्नी तयार होतं. मग त्याच्यापासून तुम्ही अग्नी तयार करा, मग त्यांनी तुम्ही तुमची चूल पेटवा, कागद पेटवा, आणखीन काहीतरी पेटवा. अशा प्रकारे आपण अग्नी पेटवतो. तर जेव्हा ठिणगी उडते, किंवा आता आपल्या इथे लोकांकडे गॅस लायटर वगैरे असतं ना, आपण ते गॅस लायटर वापरतो, गॅस सुरू करतो, मग लायटर वापरतो, त्यातनं ठिणगी निघते. तर त्या ठिणगीमुळे तो गॅस पेट घेतो. आमच्या इथे जी फायर प्लेस आहे तिचं पण तेच आहे सिद्धांत. इथे तुम्ही तो पायलट लाईट जो आहे तो, त्याच्यामध्ये गॅस सुरू करायचा आणि तिथे ती ठिणगी पेटवायची, बटन दाबली की ठिणगी येते आणि पायलट लाईट सुरू होतो. मग त्यानंतर ती फायर प्लेस ऑन करायची आणि मग तो अग्नी पेटवायचा. गॅस फायर प्लेस आहे आमच्याकडे, म्हणजे नॉट द रेग्युलर लाकूड जाळून करण्याची फायर प्लेस नाही आहे ते. पण तरी जेव्हा अग्नी सुरू करायचं असेल तेव्हा तुम्हाला काहीतरी ठिणगी तर पाहिजे ना. तर ती ठिणगी म्हणजे कशी आहे, की जेव्हा ते विवेकरूपी किरण, ती जेव्हा या संसाराच्या जंगलामध्ये येऊन तिथे अग्नी निर्माण करतात, त्या अग्नीमुळे हा संसाराचं जे जंगल आहे सगळंच्या सगळं राख होऊन जातं. म्हणजे काय, की आपल्या मनामध्ये जो भ्रम आहे की हे जग म्हणजे सत्य आहे, तो भ्रम सगळा चालला जातो. सत्य म्हणजे हे जागृतावस्थेमध्ये व्यावहारिक सत्य आहे, नाही असं नाही आहे, आणि ह्याचा उपयोग पण आहे, नाही असं नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये शाश्वत आनंद किंवा मुक्ती नाही आहे. एवढंच फक्त आहे. जगामध्ये जे करायचं ते करत राहा, परंतु ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे सुखी होईन किंवा हे करत असताना मला मुक्ती मिळेल, अशा प्रकारच्या भ्रमापासून आपण दूर. जयाचा रश्मिपुंजू निबरू, होता स्वरूप उखरी स्थिरू, ये महासिद्धीचा पुरू, मृगजळ ते. ब्रह्मस्वरूपी माळ जमिनीवर म्हणजे वाळवंटावर ज्याच्या प्रखर किरणांचा समुदाय स्थिर झाला असता, त्या ठिकाणी अष्टमहासिद्धिरूप मृगजळाचा
माझं जीभ वळत नाही, मृगजळाचा पूर येतो. अष्टसिद्धी रूप मृगजळाचा पूर येतो. म्हणजे जेव्हा आपण साधनेमध्ये बऱ्यापैकी प्रगती करतो, तेव्हा आपल्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. परंतु त्या सिद्धींमध्ये आपल्याला अडकायचं नाही. जितकी आपली साधना पुढे जाईल, जितकं आपलं चित्त शुद्ध होईल, तितकं सिद्धी प्राप्त होतील ना. सिद्धी म्हणजे हा सगळा विषय शब्दातून मांडता येणं, ही पण एक प्रकारची सिद्धीच आहे. ह्याला आपण वाक सिद्धी म्हणू. सो द एबिलिटी टू कन्व्हे व्हॉट वी आर थिंकिंग थ्रू वर्ड्स, so that the words will touch the hearts of the people who are listening. मनामध्ये आलेले विचार शब्दरूपाने प्रगट होणं किंवा करू शकणं ही एक प्रकारची सिद्धी आहे. आता समजा मला हे वाटायला लागलं की हे मी करतोय, किंवा आय एम ए ग्रेट स्पीकर, असं जर माझ्या डोक्यात यायला लागलं, तर ते मृगजळ आहे. म्हणजे कसं की मी त्या मृगजळामध्ये अडकू शकतो. सो आय कॅन गेट स्टक इन द जॉय और इन द एन्जॉयमेंट ऑफ थिंकिंग आय एम ए ग्रेट स्पीकर, विच आय एम नॉट. आय नो दॅट. कारण की अनेक चांगले चांगले वक्ते आहेत. मी पण अनेक वक्त्यांना ऐकतो, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकतो, त्यांच्याकडनं कसं बोलावं हे शिकतो, कुठे बोलावं, किती बोलावं, कुठे जाऊन किती पॉज घ्यावा, वाक्य आपल्या मनामध्ये कसं कन्स्ट्रक्ट करावं. ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा इतर लोकांची भाषणं ऐकतो, तेव्हा त्याच्यातनं शिकायचा प्रयत्न करतो. आणि हा जो अभ्यास आहे, हा सगळा अभ्यास जेव्हा आपण गीतेच्या श्लोकांवर किंवा ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर चिंतन करतो, तेव्हा तो प्रकट होतो. मला खात्री आहे की एवढा अभ्यास समजा इतर कोणी केला, तर ते माझ्यापेक्षा खूप चांगलं बोलू शकतील. त्यामुळे मला चांगलं बोलता येतं, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये मी राहायची काहीच गरज नाही. मी फक्त अभ्यास करतो. तर अशा प्रकारची वाकसिद्धी चित्तशुद्धी झाल्यानंतर येऊ शकते. परंतु त्याच्यामध्ये माणूस अडकू पण शकतो, कारण की ती मृगजळासारखी. तर त्याच्यामध्ये अडकायची काही गरज नाही. प्रत्येक वेळेस हे भान ठेवायला पाहिजे की माझ्या मनात विचार येणं, विचारांचं शब्दांमध्ये रूपांतर होणं आणि ते शब्द माझ्या तोंडातून निघणं, ही सगळीच्या सगळी भगवंताची कृपा आहे. ह्याच्यामध्ये माझं काहीच नाहीये. मी फक्त एक सर्वसाधारण पण प्रामाणिक साधक आहे. एवढीच फक्त माझी भावना आहे. मी सगळं हे शिकायचा प्रयत्न करतो. आणि जे काही तुम्ही शिकता आहात, ते सगळं ज्ञानदेवांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने शिकतात. याच्यामध्ये माझं कर्तृत्व काही नाहीये. खरंच नाहीये. कारण की हा सगळा अभ्यास जर इतर कोणी केला, तर जो परिणाम तुम्हाला अनुभवायला येईल, तो आत्ता येतोय त्याच्यापेक्षा पुष्कळ चांगला येऊ शकतो ना. त्यामुळे मी काय चांगलं करतो? प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः. अहंकार विमूढात्मा करता हा भीती म्हणते. तर मी हे करतोय असा भ्रम मी डोक्यात ठेवून काय उपयोग आहे? जो प्रत्यग बोधाची या माथया, सोहंतेचा मध्यान्ही आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यान्ह काळी शिष्याचा अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर श्री गुरुसूर्य आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयीची भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मानुभवरूपी पायाखाली दडते किंवा नाहीशी होते. आता हे खरं तर मराठीत दिलंय वाक्य,
परंतु ही मराठी देखील समजायला किती कठीण आहे. ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यान्ह काळी. म्हणजे जेव्हा आपल्याला हा बोध होतो की हे ब्रह्म मी आहे, हे आपल्याला क्षणभर तरी कळतं. म्हणजे काय की शिष्याचा अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर, समजा शिष्य अंतर्मुखी होऊन बसलेला आहे, तर त्याच्या माथ्यावर श्री गुरुसूर्य आला, तेव्हा काय होईल की शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया, ती शिष्याच्या आत्मानुभवरूपी पायाखाली दडते. म्हणजे काय होतं की समजा मी शिष्य आहे, ही जी माझ्या मनातली भावना आहे ना, तो गुरु जेव्हा तळपतो डोक्यावर, तेव्हा माझी शिष्यरूपाची जी भ्रांती आहे की मी शिष्य आहे आणि तो गुरु आहे, हे सगळं नाहीसं होतं, हे सगळं द्वैतच नाहीसं होतं. माझ्याबद्दलची जी काही कल्पना होती की मी साधना करायला बसलेलो आहे, मी शिष्य आहे, मी शिकतो आहे, ही माझी स्वतःबद्दलची साधना आहे, स्वतःबद्दलची समजूत आहे, राईट. तर ती जी समजूत आहे ती पण नाहीशी होते. समजा सूर्य डोक्यावर असला तर आपली जी छाया असेल ती आपल्या पायाखाली दडेल ना. म्हणजे काय आहे की आपली जी स्वतःबद्दलची समजूत होती की मी अमुक आहे, तर तो जो अमुक आहे तो सूर्य डोक्यावर आल्यामुळे जशी छाया नाहीशी होते आपल्या शरीराखाली, तसा तो स्वतःबद्दलचा जो शिष्यत्वाचा एक भ्रम होता, तो पायाखाली दबला. ते वेळी विश्व स्वप्नासहिते, कोण अन्यथामती निद्रेते, सांभाळी नुरेची जेथे माया राती. त्यावेळी जर मायारूपी रात्रच उरत नाही, तर त्या रात्रीतील विश्वाभासरूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे, म्हणजे ह्याची कोण आठवण ठेवणार आहे. तुम्हाला आठवतं का आपण 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये काय ऐकलं होतं? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनञ्च. म्हणजे माझ्यावरच स्मृती म्हणजे स्वप्नावस्था, ज्ञान म्हणजे जागृतावस्था, अपोहन म्हणजे निद्रावस्था, आणि च म्हणजे समाधी अवस्था. या सगळ्या अवस्था माझ्यावरच आधारित आहेत, माझ्यावर अध्यारोपित आहेत. मीच जर नसेन तर या चारही अवस्था संभवत नाहीत. तर ज्यावेळी मायारूपी रात्रच उरत नाही, तर त्या रात्रीतील विश्वाभासरूपी स्वप्नासहित मायारूपी रात्रीमध्ये आपल्याला विश्वाभासरूपी स्वप्न पडतं. म्हणजे कसं आहे की आपण मायेच्या अंधकारात जेव्हा असतो तेव्हा आपल्याला विश्वाचा आभास होतो. सो वी एक्सपिरियन्स द वर्ल्ड ओनली व्हेन वी आर कव्हर्ड बाय माया. आपली बुद्धी जेव्हा मायेनी आच्छादित असते, सो अवर इंटेलेक्ट इज क्लाउडेड बाय माया. क्लाउडेड बाय माया म्हणजे काय की क्लाउडेड बाय द मिसअंडरस्टूड नोशन और मिस्टेकन नोशन दॅट दिस वर्ल्ड इज रिअल अँड आय एम द वन हु इज ऑब्झर्विंग दिस वर्ल्ड. म्हणजे मी ह्या जगताचा अनुभव करणारा आणि हे मला अनुभव होत असणारं जग हे द्वैत सत्य आहे असं मला वाटणं, ह्याला माया म्हणतात. सो माय मिस्टेकन नोशन दॅट आय एम अन ऑब्झर्वर ऑब्झर्विंग द वर्ल्ड, दॅट नोशन आय स्टार्ट बिलिव्हिंग. हे तर आपल्याला 16व्या श्लोकात सांगितलं होतं ना, मागच्या अध्यायामध्ये आठवत मला. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते, हे सांगितलं होतं ना. म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर द्वाविमौ पुरुषौ लोके हे तयारच होतं आपोआप. म्हणजे मी अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं जग, हे द्वैत मी सकाळी उठल्याबरोबर आपोआप तयार होतं, याला तुम्ही काही नाही करू शकत. यू कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. म्हणजे काय की या मायेच्या आच्छादनामध्ये मी जेव्हा जागा होतो तेव्हा खरं तर झोपलेलाच आहे, आणि त्या झोपेमध्ये मला हे जगदरूपी स्वप्न पडतं. दिस इज व्हॉट हॅपन्स. तर हा विश्वाभासरूपी स्वप्नासहित आणि विपरीत ज्ञानरूप निद्रेचा सांभाळ कोण करणार आहे? विपरीत ज्ञानरूप निद्रेचा, विपरीत ज्ञानरूप निद्रेचा.
म्हणजे काय आहे की हा श्लोक कुठला आहे? दुसऱ्या अध्यायातला एक श्लोक होता ना, मला आठवतो का? या निशा सर्वभूतानां तस्यांजागर्ति संयमी यस्यांजागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. म्हणजे जिथे हे सगळं जग झोपलेलं आहे तिथे हा मुनी जागा आहे, आणि जिथे हे सगळं जग जागा आहे तिथे मुनी झोपलेला आहे. आपल्याला हे जग खरं वाटणं हाच अंधकार आहे, हीच निद्रा आहे. म्हणजे काय आहे की अज्ञानरूपी निद्रा. त्यांनी काय सांगितलं? विपरीत ज्ञानरूपी निद्रेचा सांभाळ कोण करणार? विपरीत विपरीत ज्ञानरूपी निद्रा म्हणजे काय आहे की जी गोष्ट जशी आहे तशी ती नसून उलटीच आहे असं समजणं, ही म्हणजे निद्राच आहे. विपरीत ज्ञानीच निद्रा. विपरीत ज्ञानरूपी निद्रा म्हणजे जे जसं आहे तसं मला कळत नाही आहे, आणि जे तसं नाही आहे तसं आहे असं मला वाटतंय. म्हणजे हे जग खरं आहे असं मला वाटतंय. ते जग खरंच काय आहे? ते जग खरंच ब्रह्म आहे, परंतु मी त्याला जगत म्हणतोय. सर्वम खल्विदम ब्रह्म, असं उपनिषद सांगतो आपल्याला, राईट? सगळंच्या सगळं जग म्हणजे ब्रह्मच आहे, परंतु त्याला मी जग म्हणतो. म्हणजे काय आहे की आहे दोरी, पण मी तिला साप म्हणतो. मला ती साप आहे असं वाटतं, कारण की माझ्या मनामधलं अज्ञान, कारण की मी त्याच्यावर बरोबर प्रकाश पाडलेला नाही. अर्धवट प्रकाशामध्ये मला ती दोरी साप आहे असं वाटतंय. अर्धवट प्रकाशामध्ये जे मला दिसतंय ते ब्रह्म नसून जग आहे असं मला वाटतंय. सो आय एम मिस्टेकिंग द नेचर ऑफ द वर्ल्ड. आय एम मिस्टेकिंग व्हॉट आय एम एक्सपिरियन्सिंग. तर चुकीनी जे जगाचं स्वरूप मला कळतंय ते सत्य आहे असं मानणं, ही ती विपरीत ज्ञानरूपी निद्रा आहे. विपरीत ज्ञानरूपी निद्रा, किती छान ना शब्द. याचा सांभाळ कोण करणार आहे? जर मायारूपी रात्रच उरत नाही, तर त्या रात्रीतील विश्वाभासरूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूपी निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे? सो वन्स यू आर अवेकंड, देन देर इज नायदर ड्रीम नॉर स्लीप. म्हणोनी अद्वय बोध पाटणी, तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. म्हणून त्या अद्वैत ज्ञानरूप नगरात, अद्वैत ज्ञानरूप नगरात, जिथे सगळं अद्वैत एस्टॅब्लिश झालेलं आहे, ब्रह्मानंदाची रेलचेल होते. सो इफ यू आर इन अद्वैत देन यू विल बी ऑलवेज इन ब्रह्मानंद. आणि मग त्या आनंदानुभवाची देवघेव कमी पडावयास लागते. मग त्याच्यातनं तुम्ही कितीही आनंद द्या लोकांना, कितीही घ्या, काही कमी पडत नाही. देवघेव कमी पडते परंतु आनंद कमी पडत नाही. किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे, सदा लाहिजे का प्रकाशे जया चेनी. फार काय सांगावं, ज्याच्या म्हणजे श्री गुरु सूर्याच्या प्रकाशाने अशा अशा प्रकारे वेग मोकळं कैवल्य म्हणजे केवल स्वरूप भाव रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो. म्हणजे श्री गुरुरूपी सूर्यप्रकाशाने जे जसं आहे तसं ते दिसतं. म्हणजे मला हे कळतं की मी स्वतः जो आहे तो मूलभूत आहे. माझी जी स्वतःबद्दलची जाणीव आहे ती मूलभूत आहे. आणि त्या जाणीवेमध्ये मी जेव्हा स्वतःला द्रष्टा मानतो, मी स्वतःला अनुभव करता मानतो, तेव्हा अनुभव होत असलेलं जग तेच चैतन्य निर्माण करतं. सो दिस होल वर्ल्ड gets created out of pure consciousness, as pure consciousness, but appears to be different from pure consciousness. माझी स्वतःची जी जाणीव आहे, माझ्यामधलं जे शुद्ध चैतन्य आहे, तेच चैतन्य मला एकीकडे मी चेतन अनुभव करता, आणि दुसरीकडे मला अनुभवायला येत असलेलं जड जगत, अशा प्रकारचं द्वैत आपोआप निर्माण करतं. सो द वर्ल्ड ऑफ द्वैत विल गेट क्रिएटेड ऑटोमॅटिकली विदाउट एनी एफर्ट, एफर्टलेसली तयार होतं. परंतु त्याचं खरं स्वरूप माहिती असणं आणि द्वैतामध्ये वाहवत न जाणं, हा म्हणजे आपल्यामधला जो आत्मज्ञानाचा सूर्य आहे किंवा श्री गुरुरूपी सूर्य आहे तो उगवल्याचं लक्षण आहे. आणि अशा माणसाला
मोकळं कैवल्य म्हणजे केवल स्वरूप भाव रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो. सो ही इज ऑलवेज इन द लाईट ऑफ हिज ओन सेल्फ नॉलेज, सेल्फ रिअलायझेशन. अँड देन ही विल कन्सिडर द वर्ल्ड ॲज ओनली अन अपिअरन्स. ह्या अवेअरनेसमध्ये फक्त आपल्याला राहायचं आहे नेहमी, दॅट्स ऑल. करायचं काम आपण जे करत राहू, जगामध्ये करत राहू. जो निजधाम व्योमी चारावो, उदयलाची उदयजत खेवो, फेडी पूर्वादी दिशांसी ठावो, उदो अस्तुचा. जो श्री गुरु रूपी जो श्री गुरु सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा आहे, तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे. खरं तर हा आपला जो आपल्या आतला जो आत्मा आहे, अंतरात्मा जो आहे आपला, तो नेहमी उगवलेलाच आहे, परंतु तो उगवत्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे. तो उगवत्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे. तो पूर्वादी दिशांसह उदय आणि अस्ताच्या ठिकाणी तो पूर्वादी दिशांसह उदय आणि अस्ताचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो, म्हणजे न दिसणं. आता कसं आहे मला, की आपल्याला व्यावहारिक जगामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन गोष्टी दिसतात ना. परंतु ज्याचा श्री गुरुरूपी आत्मसूर्य उगवलेला आहे, त्या सूर्यामध्ये हे कळतं की बाहेरचा सूर्य म्हणजे त्याचा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या गोष्टी आभासात्मक आहेत. याचं उदाहरण आपण किती वेळा बघितलेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे सूर्य उगवतोय आणि सूर्य मावळतोय अशा प्रकारचा भ्रम आपल्याला होतो. दॅट इज अन ऑप्टिकल इल्युजन. परंतु तो भ्रम आहे, ते सत्य नाही आहे. हे केव्हा कळतं? त्याच्याबद्दलचं ज्ञान झालं की कळतं. म्हणजे साध्या साध्या गोष्टींचं सुद्धा जेव्हा आपल्याला ज्ञान होतं ना व्यवस्थित, तेव्हा त्याच्यामधले जे काही भ्रम असतात आपल्या डोक्यातले चालले जातात. तर त्याच प्रकारे आपण स्वतःला जर ओळखलं, तर त्याच्यामध्ये द्वैताचा भ्रम आपोआप चालला जाईल ना. द्वैत म्हणजे आभासात्मक आहे किंवा हे दिसतंय पण तसं नाही आहे, हे कळायला लागेल ना आपल्याला. सो दिस इज व्हॉट विल हॅपन. न दिसणे दिसणे न सीमा वळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी, काय बहु बोलो ते आघवी, उखाची आनी. अज्ञान म्हणजे दिसण्यासह ज्ञानासह नाहीसे करतो. जे आपल्याला दिसतंय डोळ्यांनी, ते तसं नाही आहे, हे ज्ञान झालं ना, खरं ज्ञान झालं की ते नाहीसं होतं. म्हणजे त्याच्याबद्दलचा आपल्या मनामधला भ्रम चालला जातो. आणि या दोन्हींनी म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांनी ते झाकलेलं स्वरूप आहे, ते ज्ञानातीत स्वरूप. ज्ञान आणि अज्ञान ह्यांच्या अतीत, ह्यांच्या पलीकडे जे स्वरूप आहे, चहूकडून प्रकट करतो. फार काय सांगू, तो सर्व प्रातःकालच वेगळा आहे. म्हणजे आपला जो खरा मी आहे, तो खरा मी ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींना जाणतो ना. त्यामुळे तो ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींच्या पलीकडचा आहे. ज्ञानांच्या पलीकडचा म्हणजे ज्ञान आणि अज्ञानांच्या पलीकडचा तो मी आहे. तर तेच आता सांगितलं होतं ना आपल्याला 15व्या श्लोकामध्ये, 15व्या अध्यायाच्या, की मत्त स्मृतीर ज्ञानम अपोहनंच, म्हणजे स्मृती, ज्ञान आणि विसरभोळेपणा किंवा विस्मृती ह्यांचा आधार मीच आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट माहिती आहे हे मला माहिती आहे, आणि मला एखादी गोष्ट माहिती नाही आहे हे पण मला माहिती आहे. म्हणजे माहिती असणं आणि माहिती नसणं ह्याच्या पलीकडचा मी आहे ना. सो आय एम द वन हू इल्युमिन्स बोथ नॉलेज अँड इग्नोरन्स. देअर फॉर आय हॅव टू बी बियॉन्ड दॅट. मी त्याच्या पलीकडे आहे. तो अहोरात्रांचा पैलकडू, कोणे देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाशे वीण सुरवाळू प्रकाशाचा. जो रात्र आणि दिवस या सापेक्ष भावा पलीकडला केवळ प्रकाशरूप ज्ञानसूर्य आहे, आणि जो प्रकाशाशिवाय म्हणजे प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे. तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पाहावा किंवा कोणी जाणावा? जो रात्र आणि दिवस या सापेक्ष भावापलीकडला आहे, जो रात्र आणि दिवस या दोन्हींना प्रकाशित करतो म्हणजे मी,
तो या सापेक्ष भावापलीकडला आहे. तो केवळ प्रकाशरूप ज्ञानसूर्य आहे आणि जो प्रकाशाशिवाय म्हणजे प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे. म्हणजे कसं की समजा आपल्याला काही दिसत नसलं, समजा आपले डोळे मिटलेले आहेत, आपल्याला जग दिसत नाहीये, परंतु आपण आहोत किंवा नाही याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठे काय भ्रम आहे? आपण तर आहेच ना. सो जगाचं दर्शन होत नसताना सुद्धा मी आहे, जगाचं दर्शन होत असताना सुद्धा मी आहे. त्यामुळे मी नाही हे होऊच नाही शकत, है ना. तर माझं असणं म्हणजेच प्रकाश, त्या प्रकाशाचा सुकाळ आहे. तया सूर्या श्रीनिवृत्ती, आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येईज तसे स्तुती बोला चिया. श्री गुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधकतेला येत असल्यामुळे त्या श्री निवृत्ती रूप ज्ञानसूर्याला आता वारंवार नमस्कार असो, असं मी ज्ञानदेव म्हणतो. देवाचे महिमान पाहोनिया, स्तुती तरी येईजे चांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया, जाई जे का. गुरुचा महिमा पाहिला असता जर स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा, स्तव्य बुद्धीसह म्हणजे दी इंटेलिजन्स रिक्वायर्ड फॉर लिसनिंग, स्तव्य. स्तवन करणारा म्हणजे बोलणारा आणि स्तव्य करणारा म्हणजे कोण आहे? स्तव्य म्हणजे ऐकणारा ना, जे काही बोललं जातं ते ऐकणारा. तर स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा लयाला जाईल, जे बोलणारा आणि ऐकणारा दोघेही लयाला जातील, तरच स्तुती चांगलेपणाला येईल. अभिप्राय हा की जेव्हा स्तव्य स्तविता आणि स्तवन ही त्रिपुटी श्री गुरुच्या स्वरूपात लयाला जाईल, तेव्हाच श्री गुरुच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. म्हणजे जिथे स्तवन करणारा आणि स्तव्य ह्या दोघांचं द्वैत उरणारच नाही, तिथे तिथे काय होईल? तिथे श्री गुरुच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. जेव्हा स्तव्य स्तविता आणि स्तवन ही त्रिपुटी म्हणजे मी स्तुती करणारा, गुरुस्तुती ऐकणारा आणि ही सगळी स्तुती जी होते ती ही त्रिपुटी श्री गुरुच्या स्वरूपात लयाला जाईल, तेव्हाच श्री गुरुच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाची या मिठी या वाणीजे, काहीच न होनी आणीजे आपण अपया जो. काही न जाणल्याने जे श्री गुरु जाणले जातात, काही न जाणल्याने जे श्री गुरु जाणले जातात, आणि मौनाला नाहीसे करून म्हणजे मौन ही कल्पना टाकून ज्यांचं वर्णन केलं जातं, आणि आपण काही न होऊन जे श्री गुरु आपल्या ठिकाणी आणता येतात, म्हणजेच जीव शिव अथवा ब्रह्म वगैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा, तेव्हाच जे श्री गुरु आपल्या ठिकाणी वास्तव्यास येतात, तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमापोटी, सुनी परसेही परेसीही पाठी वैखरी विरे. ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा आणि पश्यंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी विरते म्हणजे नाहीशी होते. तर ह्या ज्या चार प्रकारच्या वाणी आहेत ना, ज्या वाणीनी ज्या वाचेनी तुम्हाला ऐकू येतं, म्हणजे मी बोलतोय आणि तुम्हाला ऐकू येतंय, ती वैखरी वाणी आहे. वैखरी वाणी म्हणजे मी जे बोलतोय तुम्हाला ऐकू येतंय. त्याच्या आतमध्ये जी वाणी असते ना, म्हणजे आपण मनातल्या मनात बोलतो, तर ती जी वाणी असते ती आपण जे बोलू ते आपल्याला ऐकायला येतं. दॅट इज मध्यमा वाणी. त्याच्या आतमध्ये पश्चंती वाणी आहे. पश्चंती वाणीमध्ये मनातला विचार आणि शब्द हे एकरूप आहेत. त्याच्याही पलीकडे परावाणी आहे. म्हणजे परावाणीमध्ये हे अजून बायफर्केशन झालेलंच नाही. तर श्री गुरुची स्तुती जर मी करत असेन, तर मी आत्ता वैखरीतून करतोय. परंतु ही वैखरी सगळीच्या सगळी आतमध्ये जाऊन परावाणीपर्यंत म्हणजे अनमॅनिफेस्ट स्टेटपर्यंत जिथे जाऊन विरते, तिथे काय होतं? स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमावणी पश्यंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी विरते, सगळेच्या सगळ्या वाणी ज्या आहेत आपल्या त्या विरतात.
गुरुचं स्तवन करता करता किंवा गुरुची स्तुती करता करता सगळे शब्द लयाला पोचतात किंवा पोचायला पाहिजे. जर खरंच अद्वैत झालं गुरुसोबत तर. तया तू ते मी सेवकपणे, लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. हे उपहासा उपसाहावेही म्हणता उणे. हे उपसाहावेही की उपहासावेही, नाही उपसाहावे. उपोषण म्हणजे उपसाहावेही किंवा उपहास म्हणजे टू मेक फन ऑफ. म्हणता उणे अद्वयानंद. आता ह्याचा अर्थ काय लिहिलाय आपण बघूया म्हणजे आपल्याला कळेल. असा जो तू, त्या तुला मी सेवकपणाच्या नात्याने शब्दांनी स्तुती करण्याचा अलंकार घालतो. तू म्हणजे कोण? माझा गुरु. त्याला मी तुझा सेवक ह्या नात्याने शब्दांनी स्तुती करण्याचा अलंकार घालतो. म्हणजे आय एम डेकोरेटिंग यू थ्रू माय वर्ड्स. तर हे माझं करणं सहन करावं, हेही माझं आपणास म्हणणं अहो अद्वितीय आनंदा श्री गुरु आपणास कमीपणा आणणारं आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय की हे तुम्ही माझं करणं सहन करावं, हे मी तुम्हाला जे म्हणतोय हे देखील तुम्हाला कमीपणा आणणारं आहे. परीरंके अमृताचा सागरू, देखील या पडे उचिताचा विसरू. मग करू धावे पाहुणेरू, शाकांचा तया. परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचं दर्शन झाल्यावर त्याचं म्हणजे काय की त्याला अतिहर्ष होतो आणि त्या हर्षाच्या भरात त्या अमृत सागराचं योग्य आदरातिथ्य कसं करावं याचा त्याला अवसर पडतो. आपल्याला समजा एखादी खूप मोठी व्यक्ती आपल्या घरी आली तर त्यांचं आदरातिथ्य कसं करावं हेच कळणार नाही. आणि मग तो त्या अमृतसागराला भाजीपाल्याची मेजवानी करायला लावतो. म्हणजे अमृतसागर आपल्याकडे आलेला आहे, परंतु त्याला आपण भाजीपाल्याची मेजवानी द्यायला चाललोय. तो तर अमृतच सागर आहे आणि आपण त्याला भाजीपाला खायला घालू. हं? तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्षवेगूची तो घ्यावा. उजळवणी दिव्य तेजा हाती वाते भक्तीची पहावी. अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील खरोखर पक्वान्नाप्रमाणे फार किमतीचा समजावा आणि केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृतसागराच्या दर्शनाने त्याला होणाऱ्या आनंदाकडे लक्ष द्यावं. सूर्याला काडवातीने ओवाळण्यात काडवातीकडे लक्ष न देता सूर्याने त्या ओवाळणाऱ्याची भक्तीच पाहावी. कारण की सूर्याच्या समोर काडवाती जी असेल ती तर किती इनसिग्निफिकंट क्षुल्लक असेल ना. तर त्याच्याकडे न बघता त्याच्या मनामधली जी भक्ती आहे ती आपण पाहायला पाहिजे. बाळा उचित जाणणे होये, तरी बाळपणची के आहे. परी साचची येरी माये म्हणोनी तोषे. बालकाला जर योग्य काय ते कळेल तर मग बाळपणच कुठे आहे. त्याच्या अज्ञानपणाने कोणाचाही संतोष वाटणार नाही. परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो. हा गावरसे भरले, पाणी पाठी पाय देता आले. ते गंगा काय म्हणितले परते सर. अहो गावातील घाणीने भरलेल्या ओढ्याचं पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळालं तर त्याला गंगा बाजूला सर असं म्हणते काय? नाला आला समजा घाणेरडं पाणी घेऊन तर गंगा त्याला आपल्या पोटामध्ये सामावून घेते. जी भृगूचा कैसा अपकारू, की तो मानुनी प्रियोपचारू. तोषेचिना शारंग धरू गुरुत्वासी. महाराज, भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता, परंतु भृगूने मारलेली ती लाथ हा प्रेमाचा उपचार आहे असं समजून भगवान तो लत्ता प्रहार म्हणजे गुरुचा अनुग्रहच आहे असं मानून संतोष पावले नाहीत काय? की अंधारे खतेले अंबर, झाले या दिवस नाथासमोर. तेणे तया ते परासर, म्हणितले काई. अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आलं असता सूर्याने त्याला पलीकडे सर असं म्हटलंय का? आपण आकाशाला तिकडे सर असं म्हणू शकतो का? तेवी भेदबुद्धीची येतुळे, घालुनी सूर्यश्लेषांचे कांटाळे. तुकिलासी ते येकी वेळे उपसा हिजो जी. त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्यात एका पारड्यात तुम्हाला म्हणजे श्री गुरुला घालून तुमचं वजन केलं. महाराज, ते एक वेळ आपण सहन करावं. जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी. जे उपसाहिले तयासी, ते आम्हाही करी. ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिलं
आणि ज्या वेदाधिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस, त्यांना जे सहन केलं ते आम्हालाही करा. त्यांचे अपराध सहन केले असेल तसे आमचंही करा. परी मी त्या परी मी आणि तुझ्या गुणी लाचावलो अपराधू न गणी भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. परंतु मी आज तुझ्या गुणांचं वर्णन करायला चटावलेलो आहे. म्हणून वास्तविक तुझं वर्णन करणं हा जरी अपराध आहे तरी मी तो अपराध मोजणार नाही. त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा. म्हणजे तुम्ही अपराध सहन करा अथवा करू नका. पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही. माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचं वर्णन करीन. मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे. वानू लाधलो ते धुणे न थावे दैवलो दैवे. मी गीता या नावाने तुझं प्रसादामृत सेवावं म्हणून मी ते वर्णन करू लागलो. ते माझं दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावलं. म्हणजे गीता मला ऐकायला मिळते आहे, हे माझं परम सौभाग्य नाही आहे, त्याच्या दुप्पट आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. महाराज माझ्या वाचेने सत्य बोलण्याचं तप पुष्कळ कल्पांपर्यंत केलं. त्या तपाचं जे फळ, त्या फळाचं हे गीता व्याख्यानरूपी मोठं बेट तिला म्हणजे माझ्या वाचेला प्राप्त झालं. पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वाहणे. देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. मी लोकोत्तर पुण्यकर्माचं आचरण केलं. त्या पुण्यकर्मांनी तुझं गुणवर्णन करणं मला देऊन ती पुण्यकर्म आज ऋणमुक्त झाली. म्हणजे मी जे काही पुण्य केलं असेल त्याच्यामुळे तुझं गुणवर्णन करण्याची शक्ती मला प्रदान करून ती जी पुण्यकर्म होती ती आता ऋणमुक्त झाली. सो दे हॅव गिव्हन मी द बून टू सिंग युअर प्रेझेस. सो नाव देअर बोन्स आर गॉन. जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरणगावी. ते अवदसाची आघवी फेडिली आजी. महाराज जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात मी सापडलो होतो. तिथे माझी फार दुर्दशा उडाली होती. ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत. जे गीता येणे नावे नावागिणी जे अविद्या जिणोनी दाटुगी. ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. कारण कारण की जी तुझी कीर्ती गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झालेली आहे, ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करण्यायोग्य झालेली आहे. पै निधना पै निर्धना घरी वाणी वसे. महालक्ष्मी येऊनी बैसे. तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काही. दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर तिला दरिद्री म्हणता येईल काय? किंवा तर त्याला त्या घरमालकाला दरिद्री म्हणता येईल काय? का अंधकाराची अठाया दैवे सूर्यू आलिया. तो अंधारूची जया जगा जगा यया प्रकाशू नोही. अथवा 15व्या अथवा अंधाराच्या जागी दैववशात सूर्य आला तर तो अंधारच ह्या जगाला प्रकाश होणार नाही काय? जया देवाची पाहत थोरी विश्व परमाणु ही दशा न धरी. तो भावाची ये सरोभरी नव्हेची काही. ज्या दैवाचं थोरपण पाहिलं असता, म्हणजे एवढं मोठं विश्व पण ते परमाणूच्याही योग्यतेला येत नाही, तो भक्तांच्या भावासारखा होत नाही काय? तैसा मी गीता पाखाणी हे पुष्पांची तुरंबणी. परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते. त्याप्रमाणे मी हे गीतेचं व्याख्यान करणं हे आकाश पुष्पाचा वास घेण्यासारखं असंभवनीय आहे. परंतु ती आवड तुमची आम्ही पुरवली. म्हणून तुझेनी प्रसादे
मी गीतापदे अगाधे निरूपेन जी विशदे ज्ञानदेवो म्हणे. म्हणून महाराज तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्ट रीतीने व्याख्यान करून सांगेन, असं ज्ञानदेव म्हणतात. तरी अध्यायी 15वा. श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू वाघवा उगा आणिला. तर 15व्या अध्यायात श्रीकृष्णांनी ज्या अर्जुनाला शास्त्रांचा संपूर्ण सिद्धांत सांगितला, जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना. कारण की देवांनी वृक्षरूपकाच्या परिभाषेने संपूर्ण म्हणजे कारण उपाधीचं स्वरूप सांगितलं. ते कसं? तर अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो तसं. आणि कूटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेणे उपहिताही आकारू चैतन्या केला. आणि कूटस्थ म्हणजे मायारूप उपाधीचा आग्रह करून राहणारा अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकाश दाखवला, तो या योगाने उपाहित चैतन्य देखील म्हणजे एक क्षर आणि अक्षर हे दोन्ही स्पष्ट दाखवतं. यांनी स्पष्ट दाखवलं. पाठी उत्तम पुरुष शब्दांचे करू निमिष दाविले चोख आत्मतत्व. नंतर उत्तम पुरुष या शब्दाचं निमित्त करून शुद्ध आत्मतत्वच दाखवलं. आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळला. आत्म्याविषयी म्हणजे आत्मप्राप्तीविषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितलं. म्हणून ये अंतारी म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गृह्या दोन्ही स्नेहो लहना. म्हणून या अध्यायात सांगण्यास योग्य असं काही राहिलं नाही. आता गुरु आणि शिष्य या दोघांच्या प्रेमाची जोड होणार. एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परिमोक्षो इतर साकांक्ष झाले. ह्याप्रमाणे ह्या विषयाविषयी असंख्य ज्ञाते लोकांची पुरी समजूत पटली, परंतु त्याच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणार होते त्यांची या विषयाची इच्छा जास्तच वाढली. आपल्याला समजा एखादी गोष्ट अर्धवट कळली तर आपल्याला ती पूर्ण कळावी अशी अपेक्षा असते, right? त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा. हे मर्मज्ञ अर्जुना, त्या मला पुरुषोत्तमाला जो भेटतो म्हणजे एकांत्यात ऐक्याला पावतो, तो सर्वज्ञ आहे आणि भक्तीची सीमाही तोच आहे. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके वांदिले तोषे. 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं बोलले. त्या प्रसंगी आनंदाने पुष्कळसे ज्ञानाचेच वर्णन केले. भरूनी प्रपंचाचा घोटू की जे देखतांची देखतया दृष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधीजे जीवा. हे ज्ञान सर्व संसाराचा निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्या जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतं आणि त्या जीवाला सुखाच्या साम्राज्यावर पट्टाभिषेक करतं. तशा प्रकारे आपण 50 श्लोक 50 ओव्या ज्ञानेश्वरीमधल्या पहिल्या 15व्या चॅप्टरमधल्या बघितल्या. त्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल ते अनम्यूट करून बोलू शकता. आय थिंक यू कॅन डू दॅट. नको 50 ओव्या घेतल्या आपण आज. त्याच्यानंतर पुढचं सुरू करू पुढच्या वेळेस, ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.